काठी पण पिलेलं करणं पाठ असा काढ हे बघ. हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आता आम्ही चाललोय गुरं पोसवण्यासाठी. बागेमध्ये लावून येणार, त्यांना सोडून नाका वगैरे असं म्हणजे दरवाजा बंद करून येणार बागेचा. तर जाऊया. तर आता आमच्या ह्याची बैलांची नावं सांगतो. आहे राजा, आणि ही एक गाय आहे, तिला आम्ही भेकरी म्हणतो. आणि हा सोनू आहे, आणि ती सोनी आहे. आणि हा आहे बटलू, आणि तो आहे सागर, आणि तो पुढचा कालू. त्याला पण सोनू म्हणतो मध्ये, तो छोटा आणि हे मोठा आहे. तर डायरेक्ट आता बागेमध्ये गेल्यावरती दाखवतो. आणि भात वगैरे पूर्ण भिजलं आहे तिकडे, पाऊस काय ऐकत नाही. आताच चालू झाला आहे आणि मोठ्याने घडघडते. तर निखिल म्हणत होता की चामटे उतरलेत, तर बघूया दिसतात काय. चामटे म्हणजे छोटी कुर्ली असते लाल कलरची अशी, त्याला आम्ही चामटे म्हणतो. बघूया, मिळाली तर दाखवूया. जेव्हा भात वगैरे होतं ना, म्हणजे असं पिकायला आणि कापायला, तर अचानक म्हणजे पाऊस येत असेल तर कसं ओळखायचं माहिती आहे, चामटे येतात लगेच. हे बघा, छोटी छोटी पिल्लं आहेत. इथं गेले कुठेतरी, पुढे दिसणारच नक्की, दाखवतो मी. आणि मग ते पाऊस पडायच्या आधी 1 दिवस 2 दिवस आधी ते उतरतात आणि इकडे दिसतात. खूप सारे असतात, पण आता पाऊस पडला आहे आणि त्याच्यामुळे ते गेले असतील, पण दिसतील मोठे मोठे. मग अशी एक तिथं पिल्लू होतं, दाखवतो पुढे जाऊन, थांबा. त्यांना केलं आहे बंद, लावलं आहे आता नाका वगैरे, आणि आता डायरेक्ट घरी. आणि चामटे घरी वाटतं निखिलनी काल पकडलेले, तर घरी असतील तर दाखवेल. बघा, हा चामट्याचा ढेंगा आहे. आणि इकडे येतात अशी बाहेर, पण आता पाऊस पडला आहे त्याच्यामुळे नाही गेले असतील. तर घरी निखिलनी पकडलेले वाटतं. आणि मी खालतो इकडून पर्यावरचा रस्ता माहितीच असेल, बघितला असेल तुम्ही. तर आता इकडून जाणार घरी चामटे असतील तर नक्की दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर आता घरी पोचलो, आणि नाही चामटे नशिबात नाही बघायचे. तर चामटे काय माहिती. आणि भात सर्व भिजलं आहे, पाऊस आहे, घडघडतो. हे बघा, थांब जरा हे करतो, मग दिसेल. होत नाही वीज. आणि इथे आमची कोंबडी चरत आहेत. तर आता चाललं सायकल चालवायला, आणि निखिलची सायकल घेऊन जातं. पाऊस पडलाय, जर स्लिप झाली सायकल एका हाताने मग पडलो. बैला आली. देवळाजवळ आलोय आणि पाऊस थांबलाय, आणि मावळण्याची तयारीत आहे सूर्य. आणि हे देऊळ आहे, देवळाचं काम चालू आहे बघा. तर तिकडे जाऊया आता. सोम गावालीला बोलवलं आणि आला तिकडून लगेच. तर बघा येते तिकडून. तर हे मंदिर काम चालू आहे. एकादशीला आमच्याकडे यात्रा असते, आणि इथे असतं नमन. तर सूर्य गेलाय हा सोम येईपर्यंत. तर आम्ही लगेच निघालो आहे. तर स्कोडा काढूया निखिलची, जाऊया. हो, मी ती काकडी चोरतो. हे बघा, मी परत दुसऱ्या दिवशी आलो होतो इकडे. तर हे बघा, चामटे पालत आहेत. हे बघा, दाखवतो, आहे तिकडे. आता आलेत ते, काल पाऊस होता म्हणून त्याच्यामुळे ते नव्हते. हे बघा, तुम्हाला दाखवायसाठीच. आणि इकडे असतात, अजून खूप असतात, म्हणजे असे दिसतात इकडे चालताना. पण आता ते सर्व पिल्लं काढतात, त्याच्यामुळे ते आता पिल्लं काढून गेले.
तर इकडे असे 4-5 होते, आता दिसले होते मला, ते पण पळतात लगेच. The next day. ठेवा. हॅलो गाईस, तर आम्ही आलो आता ह्याच्यावरती नदीवरती. तर मुन्नाचे पप्पा आहेत, म्हणजे दीपराज खाकेचे, आणि मी मुन्ना. तर आम्ही आलो नदीवरती हरचेरीला मासे पकडण्यासाठी खास. तर दाखवू आम्ही पुढे मासे पकडताना आणि मुले वगैरे. तर मासा पकडल्याने दीपराजच्या पप्पाने दाखवतात मली मासा आहे. तर पुढे आम्ही पकडू ते दाखवू. ते तिकडे दीपराज काहीतरी पकडतोय. तर बघूया काय पकडलंस. पाय सुटला, झालं मोये मुला. हा बाबा खरबू. तर ह्याला पकडतोय दीपराज. पकड. मी नाही पकडत, तूच पकड. अरे पाणी. अरे पाखरा बघ किती आले मोबाईलवरती. मी पकडतोय दीपराज. आलो. बाबा इथं होता बघ काहीतरी, गेला रे. पकडलंस की नाही. तर हे बघा पाखरं आलेत खूप. तर तो पकडल्यावरती पुरी दाखवतो हातात. पिशवी आणलंय स्वतःला जिता, आणि जिता ठेवासाठी भरणी पण आणली, आणि मी लावले टेक्नॉलॉजी. काय करतेस तू. ती मगाचाच की दुसरा. मुले वगैरे पकडतोय आम्ही सर्व, मिळतील ते मासे. अरे पाखरं चढत आहेत मोबाईलवरती खूप, टॉर्च मुले, आणि हातात पण आहे मुलं. शिंगाली पुढचे हे मारते. सोडू नको, पकड तिला. दाखव ना. पकडला नाही बाहेर. आणि दीपराजचे पप्पा गेलेत तिकडे, ते बघा तिकडे गेलेत. तर आम्ही आहे इकडे. शिंगालीला घाबरू येतो जरा, ती ही मारते पुढचे त्याचे कसू डंक. आणि पाखरं खूप आलेत तोंडाबिंडावरती येतात. तिकडे पण आलेत मासे पकडण्यासाठी, ते बघा आमच्यासारखेच. तर आम्ही आलो असंच मासे पकडायला. तर आम्ही चाललो इथून. मला पण पकडायचे मासे, मी पण पकडेन यायचा. मग हे मला की तर किती दिवसांनी ब्लॉग करतोय. तर पेपर वगैरे चालू होते, आणि त्याच्यातून काय करता आलं नाही जास्त ब्लॉग वगैरे. ही बघ एवढी आहे, ही पकडायचं पिचकाडी. तुला भेटेल का. इकडून झोताला चल दाखवतो. नाही झाड भेटणार, चल खालून नाही सर फिरला. हा मुलं आहेत बघ इथं. खालणार भेटतं लगेच. तर खालून यायचं असतं, म्हणजे असं नदी इकडून होते, त्याच्यामुळे पाणी आहे बघा नदीच्या ह्या मध्ये आहे. मी नदीच्या एकदम पुरा मधोमध आहे. आणि चप्पल आहेत क्रॉक्स. तर वाहवल्या इकडे जरासं आहे पाणी, वाहतं जरासं. तर मुलं वगैरे घेतोय सर्व. मुलं भरणीत टाकतेस काय, पण गळ्यातनं खाली नाही आली पाहिजे. हे बघ, हा बघ ठेवायचं. नाही काल बोलते ठेवायचं. काय बात करतो. ही बघ पाय दिलंच बघ ह्याच्यावर. हा बघ हैर, हा बघ. अरे हो, हां छोटासा थंय साप आहे. नाही बघा साप आहे. हैर आहे की साप आहे काय माहिती, की वाम. कमेंट करून जरा सांगा कोण आहे तो. पाण्यातला साप आहे की काय आहे. सर्दी झाली होती त्याच्यामुळे आवाज बिवाज जरासा चेंज झाला आहे, तर मला तरी वाटतंय. हा मुला हा बाई पुढं नाही गेला. आज मी आलो आहे नदीवर. तर दाखवणार फक्त मासेच आणि मुले. तर तोंड दाखवत बसणार नाही. तर हा बघा मुला छोटा इथे, छोटा आहे बघा. पांढरं चमकतंय बघा वरती. ते मुले असतात. आणि मुन्नाचे पप्पा तिकडे बोलवत आहेत, तर तिकडे जाऊया. मुन्ना म्हणजे आपला दीपराज. जाऊया तिकडे.
हे बघ छोटे लायटर मासा हातात पकडू दे. नदीवरती एवढं काही पाणी नाही आहे. हे बघ सर्व आटलेलं आहे नदी बघा पूर्ण. तर हा कोण आहे कमेंट करा नक्की. मासा आहे की कोण आहे, साप आहे. हे बघ मली बघ काय आहे खरबू. हा केवढा मासा आहे बघा. खरबू म्हणतात, खरबूच ना म्हणतात, खरबी. तर दीपराजनी पकडला आता. पण इथे मली मासा आहे नाही, गेला गायब नाही आहे. तर हा पिशवीत टाकतोय. आणि त्यांनी खास मासे मोठे मासे पकडण्यासाठी भरणे आणले. ह्याच्या हवा मली बघ मोठा आहे कसा आहे. इथं काय ते खरबी पण आहे काही. ती खाई गेली गायब. ही बघ पकडणार ना ती. ही बघ ही. हा पकड भरणी उकड आणि थोडंच पाणी भर का मासे पकडू. कशा गेला. हबा घालवतो ह्या मासे. अरे हातात बरं गेला, गायब झाला. कुठे गेला काय माहिती. ही बी बघ केवढी आहे ती. पप्पा तिकडून वरती या, आम्ही इकडून वरती जातो आता. इकडून. तर मी आता मासे पकडतोय आणि मुन्ना जवळ ते देतो मोबाईल जरा रिक्स आहे. पाण्यातून मोबाईल घ्यायचा म्हणजे रिक्सच असतो. तर त्याच्याकडे देतो आता. आणि आता मी घेतो हे झालो आणि बाटलीत भरतोय पाणी ह्याच्यामध्ये भरणीमध्ये मासे घ्यायला घरी पालायसाठी. शौकीन आहे बरं आमचा. उद्या दाखवतो. चिंपाड घेतलं नाही भावानं. आणि एवढ्या मुले आहेत मासे त्याच्यातच. धर बॅटरी धर. या बॅटरी डोक्याची बॅटरी मला देतोस की. आणि आम्ही इकडे पकडतोय. त्याला खदूलच आहे पाणी म्हणून काही दिसत नाही. हा बघा आपला राज गावडे. हा बघ अरे तुझ्या ह्या बॅटरी कमी दिसतो, त्याच्यावर क्लिअर दिसतो. पहिल्या खाटी परत चालू आणि बंद कर. ते पकड. कुठे पकडू. हा बघा इथे एक मासा आहे मोठा. गेला पुढे मासे मोठे. इथे मोठे मासे आहेत. फटाका. आणि ह्याने इथे पकडला मासा. पाण्यावरून फिरत होता. जिवंत ठेव. तर त्याचा हा पण गेम पण केला बघ. तो ह्या का नको. तर पकडला आहे आणि ह्याच पिशवीत ना. तसं राहील पण जिता. जास्त काय केलं नव्हतं आम्ही. पकडू चल बघ बरोबर आहे का झाला. मला एवढं येत नाही पकडतो. मी मामाकडे गेलो होतो तेव्हा ते शिकलो होतो जरासं. तर मी मामाकडे जरा शिकलो होतो ह्या गाण्याने. आणि परत मामाकडे जाईन तेव्हा चांगलं शिकून येईल. आणि इकडे पण जरा शिकवलं म्हणून. आणि तिकडे मुले आहेत तर मुले बंद कर. आणि आता आपल्याला मासा जिता पकडायचा आहे. आणि ठेवायचा पण जिवंतच आहे. तो जिथे पालायसाठी घेतो. मारायचा नाही थोडा पण पालायसाठी न्यायची आहे. दाखवतो तुम्हाला उद्या फिश टँकमध्ये. हा बघ हा पकड. दाखव व्हिडिओ दाखव. हा बघ हे पकड. हातात काय मासे दिसत नाही. मागचे दिसत नाही त्याला. वाम पकडलेला आहे आणि जित्ती ठेवलेला आहे बघा भरणीमध्ये. तर पालायला नेतोय तो. मस्त बनवून आणलं आहे बघा भरणी. तर फिश स्टँडमध्ये सोडणार आहे तो. तर पकडूया आम्ही दाखवतो. मीच पकडलो. सांग नाही तर परत. होय हा दीपराजच्या पप्पानी पकडलेली आहे. आताच पकडली ते. हा राजगा बघा हे मुले आहेत.
जरा धरा आता हां धरा अजून जरा म्हणजे फोटो काढा ह्याच्यासाठी हां तर पकडूया आता धर मोबाईल धर आणि इथं परत एक पकडले आहे. हां काटे लागले होय ते काटे पडलं असतात का? आणि टाकले भरणीचं मी धरून दाखवतो मोबाईल. हे बघा परत वाम 2 झाल्या तर दाखवतो ना एकदम ह्याच्यात टाकल्यावरती. धर मोबाईल धर पकडणार तो पकडला तो एक गेला हावला तो हावदी पिस्कांडे हावदी मोठा मासा पकडला. येतो राज तिथे त्या मरू शकत नाही. नंतर खोलल्यावरती नंतर म्हणजे पूर्ण क्लिअर जागेत सोडली ना त्यांना मग दाखवतो केवढं लांब आहे. त्याच्यात काही दिसणार नाही का टेक्नॉलॉजी या बघा. तर हे झाड बघा कसं आहे. इथे 2 डोले आहेत त्याला बघी काळवरून दिसत नाही पण आम्हाला क्लिअर दिसते कॅमेऱ्यात दिसते का काय माहिती. हे बघा 2 डोले आहेत आणि हे कोणतरी माणूस आहे नाहीतर कोणतरी प्राणी आहे. दिसतंय क्लिअर बघा. तर आता पर्याय इथे व्हिडिओ काढतो मी आणि तू नीट काढ व्हिडिओ मी तो पण पकडतो. पकड आतमध्ये तू पकड चल झालं तर आता डिपरात पडतोय गाल्यात. काय हां तर आपण घालूया गल्यात हे मासे. बॅटरी तुला आणि घेतले हे ह्याच्यात मासे आहेत दाखवू नंतर सर्व ऐकून. डिपराचे पप्पा पुढे आहेत आणि आम्ही आलो आता पर्यामध्ये नदीतून बाहेर पर्यामध्ये आलो आहे. तर डायरेक्ट खाली इथे नदी भेटते तर तिथे जातो. तर दिपरातून तिकडून काहीतरी आणलाय मासा खवला पकडलाय वाटतं होय ना. हा चालू आहे बाबा. अरे जिता पकडतोय जिता घेतोय खडशीचं पिल्लू आहे छोटा आहे तर टाकतोय डब्यात. उघड खै उघडू हा बघ हातामध्ये हे आणि उघडायला सांगते. पाखराला येत रे. अरे खदलवला बघ आम्ही तिथून आलो आम्हाला दिसला बघितलंस तुझ्या नशिबात होता. मली मासा पकडलेला मोठा पिशवीत हा ठेवा. मली आणि मुले आहेत. तिकडे वाम पकडले चल तर आम्ही जातोय. आणि नदीचे पाणी एकदम गरम आहे पण पर्याचं गार होतं. पकडले वाम ठेवूया ह्याच्यात टाकते भरणीत टाक भरणीत. उडवी मोठी आहे हो. बाकी का नाही वाम जाऊ दे. लाव 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 भरणी लाव. भरणी तुटू दे नको तुझी टेक्नॉलॉजी केलेली. मग केलंच माती गेल्या वाहून सर्व. आणि मगाशी दिपराज पडला होता पाण्यात तर ती बॅटरी पण भिजली आणि आता बॅटरी पण त्याची उतारली. हे बघा डीप 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 होते. ती बघा त्याची बॅटरी बघा तिकडे बघा पडला पुरा पाण्यात पडला तिकडे पर्यात कपड्यात अडकून. आहे काय ही बाई वरती ती नाही नाही पकडली भावाने पण. बघा हे टाक पिशवीत टाक थांब तूट टाक धरून. एक काना धर पिशवी पण अँटेड आहे आमच्याकडं. पकडली हा ती ही आहे ना मासा पिचाकडी पण भेटत नाही पटकन असा. तर बॅटरी पण माझ्याकडची त्याला दिले त्याची उतारली पूर्ण बॅटरी. पाण्यात झोपून वगैरे मासे पकडायला लागते बसून एकदम.
पकड पकड. कसले 4 मुली बस झाली. पकडलाय दीपराजनी एकदम. अरे हाय काय पिशवी आणटी काय? थांब, पिशवीचं जागले सगळे सुद्धा आलेत बाहेर. ते आहे तुझ्या बॅटरीला. अरे ताच होतं काय माहितीये, सेल कमी लहान पडतो आणि पॉवर जास्त ना रे, म्हणून लवकर चपते. गेला काय? गेला काय म्हणजे हे करतायत जरा गेला गेला करतायत, पण पकडला आहे काय? मोठा मासा आहे, साईज बघा. परत पर्याला आलोय आणि कुर्ली आहे म्हणतोय ते दीपराज. पकड पकड. कुर्ली पकडलेली आहे बघा. चावली मला. आणि थंड पाणी खूप आहे पर्याला, पण नदीला गरम गरम आहे. इकडं नदी आहे खाली, इकडे खालच्या बाजूला, आणि इकडे आहे पर्या. खूप थंड पाणी आहे. दीपराज तिकडे वरती पडला होता मगाशी. कपड्यात असे साडी बिळी वगैरे टाकले आहेत ना कपडे, त्याच्यामध्ये अडकून. काय कुर्ली आणि मासा एकदम पकडलेला आहे. ठेवू का ह्याच्यात? ठेवा. कुर्ले माशाला तुकडा पडत आहेत. म्हणा थांब, कुर्लीवरून काय होते बघा. मासा मली. तिकडे कुर्ली आहे मोठी. तर बॅटरी द्या तुमची, दाखवतो. ते पकडला जात आहेत. पकडली वाटतं बघा. मोठी आहे साईज आहे. लेंगा कुठाने टाका दिलं. हां हां, मोठी साईज आहे. तर आता बाहेर आलो रस्त्याच्या, आणि घरी गेल्यावरती दाखवतो किती मासे पकडले. आणि पडली कुर्ली खाली. अशी छोटा वाटतं ना, मुन्नाचा सस्ता स्टँड बघा. किंवा कसली गेली, कुठे गेली? अरे का 2 3 असा दाखव, असा दाखव. तर डोकरूवरतीच आला घाबरून. बघ असा दाखव. हे बघा खावला कसला आहे. असा काढ. हा बघ बघा, हा पहिला त्याचा होता. वाटतं जमिनीत आहे, असं जवळ बघ खदूल पाणी आहे. घ्यायच्याच आहे. ही बघा, ही बघ कशी बघा पसरून राहिले.